गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या दिवसाची वाट पाहत होता, अखेर तो दिवस सत्यात उतरताना दिसतोय। कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या अधिकृत घोषणेची तारीख आता ठरलेली आहे। खासदार संजय राऊत यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिलेली आहे। ही युती जी आहे, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला। आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे। आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या, याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ। पण आजपासून नॉमिनेशन म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे, खरं आहे। या महाराष्ट्राची इच्छा आहे, महाराष्ट्राची अपेक्षा आहे, मराठी माणसाची इच्छा आहे। दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन या महाराष्ट्रासाठी लढावं। या महाराष्ट्राला जे महाराष्ट्राची लचके तोडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी दोन हात करावे। मला असं वाटतं त्या संघर्षाला पुन्हा एकदा सुरुवात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पुन्हा त्याला धार येईल। राऊत साहेब एक महाराष्ट्राच्या राजकारणातले किंबहुना त्यांच्या पक्षातले एक मोठे जबाबदार नेते आहेत। त्यांनी ट्विट केलं म्हणजे ही गोष्ट खरीच असणार। आणि राहिला प्रश्न तुम्ही जो जागा वाटपांचा केलेला आहे, जागा वाटपामध्ये असं कोणताही तेढ नाही आहे। काही जागांवर एकमत दोन बंधू मिळून घेतील, कुठेही असं तेढ आणि तानातानी असं काही नाही आहे। महाराष्ट्राला माननीय उद्धवजी आणि माननीय राजसाहेब एकत्रित येऊन त्यांनी निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा जी होती त्याप्रमाणे ती आता पूर्ण होते। मुंबई महापालिकेसहित सर्व महापालिकांमध्ये ह्या दोन्ही पक्षांची युती होण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत, चर्चा चालू झालेले आहेत आणि या बहुतेक चर्चा मुंबईसहित बाकीच्या महापालिकांची चर्चासुद्धा अंतिम टप्प्यात आहे। परंतु मुंबई महानगरपालिकेची युतीच्या संदर्भात उद्याच त्या संदर्भातले माननीय उद्धवसाहेब राजसाहेब एकत्रित येऊन घोषणा करतील, युती जाहीर करतील। गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या चर्चा सुरू आहेत, तर आता संजय राऊत यांनी ट्विट करत या युती संदर्भातली अधिकृत घोषणा देखील केलेली आहे। मात्र एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र या युतीवर आता जोरदार टीका देखील केलेली आहे। कुणालाही युती करण्याचा पूर्ण अधिकार आहे, कुणीही एकत्र येऊ शकतं, कुणीही वेगळं जाऊ शकतं। परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं नाही आहे। मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेविकेने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। हे मामूंच्या नादी लागल्यामुळे यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता उरले सुरलेले सुद्धा त्यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये हिंदुत्वासाठी प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत। आणि त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम हा होणार नाही। राजसाहेब सुद्धा उद्धवजीकडनं वेगळे का झाले? राजकीय प्रतांडेमुळे झाले ना। त्यामुळे आता ते एकत्र येताना विचार करेलच ना की जेव्हा तुम्ही वेगळे झाले होते राजसाहेब आणि उद्धवजी, काही घरातल्या भांडण झाले का? काही पारिवारिक भांडण झाले का? कुठलंच भांडण दिसलं नाही आपल्याला। राजकारणाकरता राजकीय व्यवस्थेमध्ये उद्धवजींनी जे काही झालं असेल, मला त्याबद्दल दोन्ही भावंडाबद्दल बोलण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे, ते माझी तेवढी उंची नाही आहे। पण मला एवढंच कळतं की राजकीय कारणाने वेगळे झाले, आता राजकीय कारणाने एकत्र आले तरी त्या ठिकाणी काही महाराष्ट्राला नवल नाही आहे। तुम्ही दोघं भाऊ एकत्र येतात की नाही ते बघा। तुम्ही ज्या पद्धतीनं 2017 मध्ये राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता, त्यावेळेला तुम्ही राज ठाकरे यांचा हात झिडकारला होता, टाळी दिली नव्हती। तुमची परंपरा पाठीत खंजीर खुपसण्याचीच आहे। आता देखील राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासाठी संजय राऊत आणि उभाटा गट मागे पुढे पाहणार नाही। त्यामुळं माझं सन्माननीय राजजी ठाकरे यांना देखील आव्हान आहे, तुम्ही उद्धवजी ठाकरे यांच्यापासून थोडं सावध राहिलं पाहिजे। आज ते युतीबद्दल घोषणा करतील, आघाडीबद्दल घोषणा करतील आणि मग उद्या म्हणतील की बंद दाराआड असं ठरलं होतं की महापौर आमचा करायचा आहे।
बंद दाराड असं ठरलं होतं की आम्हाला जास्त जागा मिळणार. धोका देण्याची प्रथा आणि परंपरा महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी देखील सावध राहिलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.